मडवी आणि खास करून जितू दोन्ही अनुभवी आहेत आणि अगदी युवा खेळाडूंना घेऊन ते संघ त्यांचा संघ बांधणी त्यांनी केलेली आहे. विशाल मडवी यांचा संघ आहे हा. यानंतर जो सामना होणार आहे तो म्हणजे वीर तानाजी दापोडे विरुद्ध जय हनुमान गोवे. दोन्ही संघ कर्णधाराने संपर्क साधायचा आहे. वीर तानाजी दापोडे आणि जय हनुमान गोवे दोन्ही संघ कर्णधाराने संपर्क साधायचा आहे. पंच संजय सावंत आणि स्क्वेअर लेगचे पंच पंच जयंत पाटील. आमचे दोन्हीही एमसीचे पंच अतिशय दांडगा अनुभव आहे. क्षेत्ररक्षणही लावलं जात आहे. क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं तर एस टी रक्षक एस टी पासून थोडासा दूर शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट पॉईंट शॉर्ट कव्हर मिड ऑफ आणि एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला आहे सीमारेषेवर तैनात केलेला आहे. एक क्षेत्ररक्षक जर बघितलं आपण थोडासा शॉर्ट फाईन लेग वाईडिश, एक शॉर्ट मिड विकेट, एक मिड ऑन आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन असं क्षेत्ररक्षण आहे. चक्र युवा सापळा असलेलं आहे. पहिलं षटक घेऊन येतोय स्वराज्य. पहिलाच फटका खेळलेला आहे. चेंडू जाते वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषेकडे. चांगलं क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण बघायला मिळते. अप्रतिम क्षेत्ररक्षण. विशाल 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 रावते काय क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. कारण डीप एक्स्ट्रा कव्हर मधून वाईड ऑफ लॉंग ऑफला आला होता आणि आपल्या संघासाठी 3 धावा वाचवतोय. वेलकम शशिकांतजी म्हात्रे, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. याला शॉर्ट ऑन बॉलचा फटका आणि सहज सोपा सुंदर झेल सॉफ्ट डिसमिसल. आमच्या समालोचक परिवाराचे जे सहसचिव आहेत आणि मित्रांनो ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एक अधिकारी पदावर कार्यरत आहेत शशिकांतजी म्हात्रे यांचं आगमन झाले. आमचे समालोचक उत्कृष्ट, आपलं खूप खूप स्वागत आहे. वेलकम. येस डॉक्टर गवली सर, ज्यांना आपण नेहमीच संबोधत असतो एकच वादा, आमचा शशीदादा. वेलकम शशीदादा, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि शशिकांतजी म्हात्रे यांचा एक नवीन लुक आहे. आमचे कपिलजी म्हात्रे या ठिकाणी माहिती पोहोचत आहेत की आज आगळा वेगळा लुक यावर्षी प्रत्येक ठिकाणी बघायला मिळतो. एक सहज सोपा सुंदर झेल या ठिकाणी घेतला जातोय आणि पहिलं यश स्वराज्य मडवी आपल्या संघाला मिळवून देतोय. सागरा 0वर बाद झालाय आणि तुम्हाला खेळण्यासाठी आलेला आहे तो दर्शन आलेला आहे. स्वराज्य मडवी याला पुन्हा एक ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. काय चेंडू हाताळला होता. चेंडू शॉर्ट कव पॉइंटला आणि एकच धाव घेण्याची संधी मिळते. काय गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये हाताळतोय स्वराज्य. मी सांगितलं होतं की सोनिका मालोडी संघाचं महत्वाचं जे आहे म्हणजे गोलंदाजी धारदार गोलंदाजी बघायला मिळणार आहे. कारण आपण पाहतोय गोलंदाजी करतोय स्वराज्य मडवी. त्यांचा विशाल रावते हा सुद्धा उत्कृष्ट गोलंदाज आहे. स्वतः संघाचा कर्णधार रुपेश काटे हा सुद्धा अतिशय उत्कृष्ट गोलंदाज आहे. स्वराज्य फुलटॉ चेंडू ड्राईव्ह केलेला आणि झेल सुटतोय. खरं तर अशा प्रकारचा झेल घेणं गरजेचं होतं. म्हणजे जितू त्या ठिकाणी होता. झेल सुटतोय. तापोडे गावचे प्रितेश पाटील, आपण कुठे असाल तर आमच्या अजय भोईर यांच्याकडनं खास आपण आमंत्रित करण्यात येतो की आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. प्रितेश पाटील वी तानाजी दापोडे स्वराज्य. याला फटका खेळलेला आहे स्ट्रेट टू मिड ऑफ. कुठल्याही प्रकारची संधी आतापर्यंत दिली जात नाही मोठा फटका खेळण्याची. कारण सातत्यानं चेंडू बरोबर स्टंप टू स्टंप मारा बघायला मिळतोय आणि ब्लॉक होलमध्ये मारा बघायला मिळतोय. यस, अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतोय. सुरेख लाईन अँड लेंथ अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते स्वराज या गोलंदाजाच्या माध्यमातून. स्वराज्य राईट आर्म स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, मात्र एक चांगला चेंडू आहे. पडल्यानंतर थोडासा बाउन्स बघायला मिळाला. काय षटक हाताळलेले आपण पाहतोय. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा दिल्यात आणि एक महत्वपूर्ण सफलता आपल्या संघाला मिळवून दिलेली आहे. यस, अतिशय सुरेख षटक या ठिकाणी फेकलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करावी याचं एक उत्तम उदाहरण या ठिकाणी पेश केलंय गोलंदाज स्वराजाने. खास करून डॉक्टर गवली सर, तुमच्या स्पर्धेचा विचार केला तर चारगाव प्रीमियर लीग जी आपण पाहिली होती त्या ठिकाणी देखील फार आकर्षित केलं होतं स्वराज या गोलंदाजाने. ॲब्सोल्युटली. आणि बेस्ट बॉलरचा किताब सुद्धा पटकावला होता स्वराज्य मडवी यांनी. अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाज आहे. केवळ मालोडी संघाचा नव्हे तर संपूर्ण परिसराचा आपण जर विचार केला तो परिसर जर आपण बघितला त्या परिसरातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज
यावर्षी आपण जर बघितलं स्वराज्य मडवी याची कामगिरी जर बघितली अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. यस, तर काम या संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज आहे. आपल्यामध्ये कशा प्रकारची क्षमता आहे ते या ठिकाणी सिद्ध करतोय गोलंदाज स्वराज. व्ही तानाजी दापोडे त्याचबरोबर जय हनुमान गोवे दोन्ही संघ कर्णधारांनी संपर्क साधायचा आहे. यानंतर होणारा सामना यस जय हनुमान गोवे संघाचे कर्णधार आलेले आहेत. आपल्या संघाचं आणि आपल्या पाठीराख्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा दिल्या त्याने एक फलंदाज बाद केला होता. आता मात्र गोलंदाजीसाठी येतोय हर्षद. हर्षद येते गोलंदाजी करण्यासाठी. हा चेंडू मस्त फर्स्ट क्लास अतिशय उत्कृष्ट असा फर्स्ट क्लास म्हणता येईल. हा चेंडू पडल्यानंतर हलकासा बाउन्स टर्नही बघायला मिळाला. निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती. काय गोलंदाजी करतायत, अप्रतिम गोलंदाजी. शॉर्ट रन गोलंदाजी करतोय हर्षद. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू फटका खेळलेला चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि याचबरोबर अप्रतिम असा झेल. खरं तर थोडासा पुढे येऊन झेल घेतला होता पण झेल घेणं फार महत्वाचं आहे. संदेश यस, एक चांगला झेल आपण पाहतोय. झेलच्या स्वरूपात या ठिकाणी फलंदाज बाद झालाय. मात्र आतापर्यंत डॉक्टर गवली सर आपण पाहतोय की 8 चेंडूंचा खेळ झालाय आणि अजूनही वडगड संघ त्या लयमध्ये दिसत नाहीये. त्याचं कारण म्हणजे एक चांगली गोलंदाजी, बेधक मारा पाहायला मिळतो आपल्याला. स्वराज आणि त्यानंतर हर्षद या गोलंदाजाच्या माध्यमातून. ऍब्सोल्युटली संदेश. मी सुरुवातीला सांगितलं होतं, ओपनिंग घेताना सांगितलं होतं की धारदार गोलंदाजी आहे. महत्वाचा असरच आहे त्यांच्याकडे. गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी या संघाकडे उपलब्ध आहे. कारण अजूनही यानंतर अजूनही 2 उत्कृष्ट गोलंदाज त्यांच्या हर्षदसह चांगली कामगिरी करताना आपण पाहतोय. एवढा चांगला प्रयत्न केला होता. अवघड असा झेल होता मात्र एक चांगला प्रयत्न केला होता. स्क्वेअर लेगला अतिशय ताकदवर फटका खेळलेला होता. पण मी तर प्रशिक्षकांनी हा क्षेत्ररक्षक जो आहे एक युवा क्षेत्ररक्षक आहे, संघासाठी 3 धावा वाचवतोय. पंकज त्या ठिकाणी होता. या अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय स्क्वेअर लेग रिझन मध्ये. चेंडू स्टॉप केला गेला, 3 धावा वाचवल्या गेल्यात आपल्या संघासाठी. धावसंख्या फक्त आणि फक्त 5. 2 बाद 5. हर्षद या शॉटचा फटका चेंडू हवेत आहे आणि व्हॉट अ कॅच डीप मिड विकेटला घेतोय विशाल रावते. धावसंख्या आता आपण 3 फलंदाज बाद झाले. यावरून कल्पना करता येईल की किती अचूक टप्प्यावर लाईन लेन चेंडूचा वेग या तिन्ही गोष्टी बघायला मिळत आहेत गोलंदाजीमध्ये. या सामना चालू होण्याआधीच ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला होता आणि त्यानुसार ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते डॉक्टर गवली सर. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय हर्षद याने या षटकामध्ये. आता आपण 2 फलंदाज बाद केलेले आहेत. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव देऊन 2 फलंदाज बाद केलेले. आता मात्र खेळण्यासाठी येतोय संजोग. दीपक सुद्धा शून्यावर बाद झाला होता. सागर शून्यावर बाद झाला होता आणि खेळण्यासाठी आता मात्र दर्शन जो खेळपट्टी आहे त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. संजयाला फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. झेलू दे का बघायचं. मात्र रिले क्षेत्ररक्षण करण्याचा जो प्रयत्न केला गेला होता यावेळेला मात्र खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल. रिले क्षेत्ररक्षण फिल्डिंग करण्याचा जो प्रयत्न केला होता मात्र जो क्षेत्ररक्षक होता चेंडू अडवता आलेले नाही. 3 धाव मात्र मिळत आहेत. आठ धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. जवळपास संपण्याच्या मार्गावर आहे. धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 8. 3 बाद 8. हर्षद आपल्या फॉलो थ्रू मध्ये
चुकतोय आणि पंच इशारा करताय डेड बॉल. फक्त 4 क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी. याला फटका खेळलेला आहे, गॅप मधून फटका जाणार आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार. पहिला आत्मविश्वास भरा फटका बघायला मिळाला. पहिला जो फटका खेळलेला आहे ज्यामध्ये आत्मविश्वास बघायला मिळाला आणि अशा प्रकारची फटकेची आवश्यकता आहे. गावजी वडगर संघाला 4 धावा मिळतात आणि आता मात्र धावसंख्या वाढते, दुहेरी अंकात प्रवेश करते. धावसंख्या झाली 12. पण अजूनही मी म्हणेन की 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक चांगली धावसंख्या म्हणता येणार नाही. नक्कीच आत्मविश्वास जरूर वाढेल या फटक्यानुसार. मात्र तो फटका सर 12व्या चेंडूवर पाहायला मिळतोय. पहिल्या 11 चेंडू मागे अचूक डप्पा, अचूक लाईन त्या लेंथ पाहायला मिळाली. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद, 12 धावा धावफलकावर आहेत. आणि आता मात्र संघाचा सर्वात अनुभवी गोलंदाज, अनुभवी खेळाडू आणि ज्यांचा त्यांचाच संघ आहे, विशाल मडवी गोलंदाजी करण्यासाठी. विशाल मडवी फॅम टीम आहे. सोनिका माता मालोडी गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होणार आहे. खूप अनुभव आहे, एक अष्टपुरी खेळाडू आहे विशाल मडवी. दोन्ही गोलंदाजांनी आपली भूमिका पार पडलेली आणि मात्र 2 षटकामध्ये काय होतंय हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे. खूप खूप धन्यवाद. द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, प्राऊड ऑफ भिवंडी, डॉक्टर गवळे सर. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 12 धावा धावफलकावर, 3 गडी बाद. निश्चितच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही गोलंदाजांचा विचार केला तर अचूक गोलंदाजी झाली. आता मात्र षटक क्रमांक 3 गोलंदाज विशाल आलाय. विशाल मडवी. पहिल्या चेंडूवर बिगिटसाठी प्रयत्न झाले होते परंतु बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत झालंय आणि या षटकाची सुरुवात देखील चांगली झालेली आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. विशाल मडवी पुन्हा एकदा वलतोय. यावेळेस ऑन ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑन सीमारेषेलगत क्षेत्ररक्षण मात्र होत नाहीये. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार, चौकार. तर संजोग याच्या बाट मधून हा चौकार येतोय. पुन्हा एकदा विशाल मडवी वलतोय. षटकातील पुढील चेंडू यावेळेस मिस टाइम झालाय. चेंडू हवेत सुद्धा गोलंदाज झेल खाली. यस इज गॉन. अजून एक गडी बाद, संजोग. काय गोलंदाजी बघायला मिळते या मैदानावर. नेहमी सातत्याने ज्या संघाने सातत्य दाखवलेले आहे अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे गावदेवी वडगर संघ. हा संघ मात्र धावांसाठी संघर्ष करताना दिसतोय. जवळपास धावांचा दुष्काळ पडलेला आहे. यस अगदी बरोबर म्हटलं. कारण जी ओळख आहे वडगर संघाची मात्र आतापर्यंत तरी त्या लयमध्ये दिसत नाहीये वडगर संघ. तर गोबे संघाचा संघनायक त्याचबरोबर दापोडे संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहा. 4 षटकाच्या समाप्तीनंतर टॉस उडवला जाईल. विशाल मडवी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू यावेळेस फुल टॉस आहे. झेल देखील टिपलाय मात्र पंचांनी नो घोषित केलाय. यस भीमर चेंडू घोषित केलाय पंचांनी. यस आणि या पुढील चेंडू फ्री हिट आहे. तर अवांतर धाव मिळते. धावसंख्या अवांतरने पुढे सरकते. 17 धावा धावफलकावर झाल्यात. या पुढील चेंडू फ्री हिट आहे. फ्री हिट एक असा चेंडू ज्याच्यावर पूर्ण मुभा असेल फलंदाजांना बिगेटसाठी. तर पाहूया. संधी आहे. संधीचं सोनं करेल का हा फलंदाज. विशाल मडवी वलतोय. यावेळेस देखील मिस टाइम फटका. फ्री हिट चेंडू होता परंतु त्या प्रकारचा फटका दिसून आला नाहीये.
2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. येस टीडीसी बँकेचे ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे वरिष्ठ पदाधिकारी आणि दिवासस्पोर्ट दिवास संघाचे 40+ खेळाडू गणेशजी पाटील यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर पुनिराजी पाटील आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे मान्यवर कक्षामध्ये. वेलकम. विशाल यावेळेस लो फुल टॉस चेंडू होता. बॅट आणि बॉल मध्ये हवं तसं संपर्क नाहीये, मात्र चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. गॅप शोधले, चेंडू गॅप मधून सरळ सीमारेषा पार चौका. चौकार आलाय त्या ठिकाणी. विशाल मडवी पुन्हा एकदा आमच्यापासून दूर जाताना षटकातील पुढील चेंडू. यावेळेस जोरदार अपील फेटाळली जात आहे. पंच सहमत नाहीयेत आणि त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली. यस बॅटची कडा लागली होती आणि त्यानंतर मात्र चेंडू पायावर आदळला होता. ॲब्सोल्युटली खरं तर मधल्या एसटीवर होता, पण पंचांचं बारकाईने लक्ष बॅट अँड बॅट झाला होता. बॅटला स्पर्श झाला, चेंडू पायावर आदळले होते. पंचांनी बघितलं संजय सावंत यांनी आणि मात्र अपील फेटाळून लावलं होतं. यस प्रशंसा केली जाईल पंचांची देखील, ज्या प्रकारे अचूक निर्णय मैदानाच्या आतमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 24 धावा धावफलकावर आहेत. मात्र अजून एक षटक बाकी आहे. निश्चितच डॉक्टर गवली सर, कशा प्रकारची फलंदाजी अपेक्षित असेल शेवटच्या 6 चेंडूवर? संदेश 3 षटकांच्या समाप्तीने 24 धावा झालेल्या आणि आता नक्कीच या ठिकाणी गावदेवी वडगर संघ जो आहे हा 40+ कडे पाहत असणार आहे. जर 40+ धावसंख्या जर झाली तर मात्र नक्कीच गोलंदाजाने एक संधी निर्माण होऊ शकते. आणि जर 30 किंवा 32 धावा जर झाल्या तर क्षेत्ररक्षण करताना खास करून त्याचे गोलंदाज क्षेत्ररक्षण एक मानसिक दबाव निर्माण होऊ शकतो. पण 40+ कडे पाहत असणार आहे गावदेवी वडगर संघ. यस अगदी बरोबर म्हटलं, पूर्णपणे सहमत आहे तुमच्याशी. कारण 40+ एक अशी धावसंख्या ज्यापासून फाईट करू शकतो गावदेवी वडगर संघ. कारण त्या संघामध्ये देखील चांगली गोलंदाजी आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय विशाल रावते येतोय. विशाल रावते नवीन गोलंदाज. तर 2 फलंदाज जे आपण पाहतोय दर्शन आणि जीत. षटकातील पहिला चेंडू बेगेटसाठी प्रयत्न झाले होते, परंतु बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. सुरेख चेंडू. अतिशय चांगला चेंडू आहे. पडल्यानंतर थोडासा अनपेक्षित खाली राहिला होता आणि निघून गेला होता यष्टी रक्षकाच्या हातात. तर पुन्हा एकदा विशाल रावते वलतोय. यावेळेस देखील बीट केलं जात आहे. अतिशय सुरेख मारा आपण पाहतोय. अजून एक निर्धाव चेंडू. विशाल रावतेची ॲक्शन रिप्ले जर आपण बघितले, अतिशय चांगली ॲक्शन रिप्ले बघायला मिळते. पुन्हा एकदा विशाल रावते गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. चांगली गोलंदाजी हाताळतोय. 2 निर्धाव चेंडू फेकल्यात. यावेळेस मात्र रिव्हर्स अटॅम्प. गॅप जरूर शोधली आहे, मात्र फलंदाज दुसरी धाव घेण्यासाठी. यस इट इज 2 रन्स. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 26 धावा धावफलकावर झाल्यात. यस वेलकम सोमनाथ पाटील. येस वीर तानाजी दापडे संघाचे आगमन झाले. दिनानाथ हार्दिक स्वागत आहे आपलं आणि आपल्या संघाचंही, आपल्या पाठीराख्यांचंही. खास करून 40+ खूप पाठीराखे आपल्या आलेले आहेत. विशाल रावते यावेळेस जोरदार अपील. यस यावेळेस मात्र पंच सहमत आहेत. मैदान सोडावं लागेल त्या ठिकाणी. फलंदाज बाद दर्शन.
दोन फलंदाज यज्ञेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. अतिशय सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय विशाल रावते गोलंदाजाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा वळतोय. यावेळेस देखील बीट केलं जातंय फलंदाजाला. वाट बॉलिंग, अतिशय सुरेख मारा. शेवटचं षटक आहे. आतापर्यंत 5 चेंडू टाकून झाल्यात, फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्यात. अतिशय सुरेख गोलंदाजीचा प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गोलंदाज विशाल वळतोय. यावेळेस देखील अजून एक चांगला चेंडू बीट केलाय फलंदाजाला. निर्धाव चेंडू. सव्वीस धाबा झाले आणि 27 धाबांचं एक माफक लक्ष असणार आहे. आपण टॉसकडे वळूया. दोन्ही संघ कर्णधारांनी यायचं आहे. जी हनुमान गोवे आणि वीर तानाजी दापोडे. आणि त्या ठिकाणी आमचे समालोचक जातील मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे. दोन्ही संघांच्या माहितीसाठी हा सामना सुद्धा 4 षटकांचा होईल. दोन्ही संघ कर्णधार. हा सामना 4 षटकांचा होईल. ओव्हर टू संदेश वखारे. धन्यवाद डॉक्टर गवली सर. तर मान्यवर कक्षातून विनंती असेल गणेशजी पाटील त्याचबरोबर पुण्यनाथजी पाटील, आपण टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी उडवली जाईल. तर आमचे मान्यवर टॉस बॉक्समध्ये येत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकी करणार आहोत. यस, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. तर मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करून घेतोय. तर या ठिकाणी नाणेफेकी होते. यस, नाणेफेकी झाली आहे. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर जाऊन स्थानपन्न व्हायचं आहे. खूप खूप धन्यवाद. तर नाणेफेकी या ठिकाणी जिंकली आहे गोवे संघाच्या संगणकाने. संघाचा संगणक सोमनाथ माझ्या समवेत आहे. सोमनाथ, काय निर्णय असेल? सर फिल्डिंग करणार आम्ही. क्षेत्ररक्षण करतोय, याचं मुख्य कारण काय? जरा बऱ्याच दिवसांनी ग्राउंडमध्ये उतरतोय आणि यंग जनरेशन आहे, त्यामुळे जरा फिल्डिंग करणार आम्ही. 4 षटकामध्ये कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? सर मॅचेस बघतोय, स्कोअर खूप होतोय इथे. जेवढं कमीत कमी थांबवता येणार तेवढं कमीत कमीमध्ये थांबवू त्यांना. कोणते गोलंदाज आहेत ज्यांच्यावर फार विश्वास असेल? आहेत सुमित आहे, आकाश, नीरज आहे आणि राहुल आहे. या स्पर्धेबाबत थोडक्यात? खूप चांगलं आयोजन आहे आणि दिवा स्पोर्ट दिवा बोललं तर प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन नवीन असतं आणि ह्या वर्षी काहीतरी वेगळं आयोजन केलं. खूप नाईस आहे. धन्यवाद. सामन्यासाठी तुला देखील शुभेच्छा असतील. त्यानंतर दापोडे संघाचा संगणक माझ्या समवेत आहे. प्रथम तर मला हे सांग की टॉस जर तुझ्या बाजूने लागला असता तर तू काय स्वीकारलं असतं? क्षेत्ररक्षण. आता मात्र हवं ते घडत नाहीये, पाहिजे ते मिळत नाहीये. फलंदाजी करायची आहे. फलंदाजी करत असताना कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल. प्रितेश पाटीलला काय अपेक्षा असतील त्याच्याकडनं? प्रितेश पाटील आहे, राजन पाटील आहे, दिनेश पाटील आहे, यांच्याकडून जास्त अपेक्षा. या स्पर्धेबाबत थोडक्यात? आयोजन आणि नियोजन खूप छान आहे. खेळण्यासाठी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. सामन्यासाठी तुला शुभेच्छा असतील. तर टॉस बॉक्स मधून बातमी अशी आहे की नाणेफेकी जिंकले गोवे संघाने. प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. फलंदाजीसाठी दापोडे संघाला आमंत्रित केलंय. टॉस बॉक्स मधून मी तुम्हाला घेऊन चालतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. या ठिकाणी व्हॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर विथ सुनील पवार सज्ज आहेत. ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद संदेश वखारे. पण मात्र समालोचक कक्षामध्ये आत्ताच ज्यांचं आगमन झालेलं आहे. मित्रांनो, आमच्या कॉमेंट्री पॅनलचे सहसचिव आहेत आणि विशेष म्हणजे ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एक अधिकारी पदावर कार्यरत आहेत शशिकांतजी म्हात्रे. आणि यांना मी विनंती करणार आहे की आपण नक्कीच माझ्यासोबत ते समालोचन करणार आहेत. शशिकांतजी म्हात्रे, आपलं खूप खूप स्वागत आहे टॉस बॉक्स आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. तर एक लो स्कोरिंग सामना आहे. 27 धावांचं एक माफक लक्ष आहे. 24 चेंडू 27 धावा आणि सलामीची जोडी विशाल आणि नॉनस्ट्रायकर यांना संघाचा कर्णधार रुपेश. पहिलं षटक जीत. पहिला चेंडू आणि फुलटॉस चेंडू. खरं ऑफ साईडचा चेंडू होता. ऑन साईडला मारलेला चेंडू सरळ जातोय तो डीप मिडॉनला. दर्शन त्या ठिकाणी. तोपर्यंत मात्र विशाल या संधी मिळते स्ट्राईक रोटेट करण्याची. बाळा पाटील यांचं सुद्धा मी हार्दिक स्वागत करतोय. वेलकम.
पुरुषोत्तम एंटरप्राइजेस, त्याचबरोबर दिवस दिवा यांच्या वतीने जीत पाटील राईट आर्म. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, स्लोवर वन. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स बघायला मिळाला आणि निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती. एक मात्र आहे शशिकांतजी, आपण पाहतोय की लो स्कोरिंग सामना आहे. सामना इंटरेस्टिंग होऊ शकतो. नक्कीच बऱ्याच वेळेला आपण बघितलेलं आहे की लो स्कोरचे जे सामने असतात ते खूप म्हणजे चित्तरक असतात आणि एक क्रिकेट आल्हाददायक असतात. तशाच प्रकारचा हा सामना. जीत वडगर एक्सप्रेस. हा पुढला चेंडू ड्राईव्ह केलेला आहे, स्टेट टू एक्स्ट्रा कव्हर. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषेकडे जातोय आणि सीमा पार होते, चौकार. खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते. मित्रांनो, तुमच्याकडे जेव्हा भांडवल कमी असतं, तुम्ही जेव्हा धावा कमी ठेवता समोरच्या संघासमोर, तेव्हा अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण तुम्ही करतात म्हणजे नक्की तुम्ही पराभवाला सामोरं जाता, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. काय फटका खेळलेला आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषेच्या बाहेर, बॅक टू बॅक दुसरा चौकार. सुंदर, अतिशय सुंदर असं बघायला मिळालं. आपला कव्हर ड्राईव्ह बघायला मिळालं होतं आणि चांगला प्रयत्न देखील होता, पण तो या ठिकाणी चौकाराने लवकर सामना संपवण्याच्या प्रयत्नात रुपेश. जीत राईट आर्म. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, पडल्यानंतर बाउन्स झाला, वेगातही हाताळला होता. मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये या ठिकाणी सोनिका मालोडी संघाचा कर्णधार खेळपट्टीवर रुपेश बॅक टू बॅक 2 चौकार मारले होते आणि संघाची धावसंख्याही झालेली आहे, ती म्हणजे 9. एक चांगली सुरुवात आहे, कारण 27 धावांचं माफक लक्ष आहे. आस्किंग नांदेड जर आपण बघितलं तर जवळपास 7च्या घरात. जीत राईट आर्म. याला पुन्हा लॉब केलेला आहे चेंडूला. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि याचबरोबर रुपेश याची खेळी संपुष्टात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू हवेत होता, कोणत्याही या ठिकाणी चुकी झाली नाही. ती क्षेत्ररक्षकाने सहज सोपा झेल टिपला आणि फलंदाज रुपेश हा झेलब्याच्या रूपात पहिला फलंदाज बाद होतोय. लो स्कोरिंगचा सामना आहे आणि अशा वेळी एक चांगली फलंदाजी करत होता रुपेश. लवकर सामना संपवण्याचा प्रयत्न होता, पण फटका फसला आणि फलंदाज देखील बाद झाला. नवीन फलंदाज मैदान येतोय हितेश. स्लॉक शूजचा फटका बघायला मिळाला होता, मात्र मिडविकेटला क्लिअर करता आलेलं नाही आणि संघाचा कर्णधार असं एक मात्र चांगली खेळी म्हणता येईल, कारण आपण पाहतोय 5 चेंडूचा सामना केला आणि 8 धावांची खेळी केली. समोर जे लक्ष आहे 27 धावांचं लक्ष आहे आणि त्याबद्दल खेळण्यासाठी आलेला आहे हितेश. तसेच स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे, कारण संघाचा अनुभवी खेळाडू विशाल याच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. हर्षद चांगल्या प्रकारे फलंदाजी करू शकतो. पहिला चेंडू स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, डाव्या एसटीच्या बाहेरून. पंचांचा वाईट बॉलचा इशारा आणि धावसंख्या 1 वाढती धावसंख्या झालेली आहे, डबल फिगरमध्ये पोहोचते 10. राजन पाटील, आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आपलं हार्दिक स्वागत आहे. नक्कीच केवळ दापोडे गावच्या क्रिकेटसाठी नाही तर भिवंडी क्रिकेटसाठी आपलं फार मोठं योगदान आहे. आता प्ले केलेल्या चेंडूला आणि चेंडू जातोय लॉंग लेग, सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चौकार आणि धावसंख्या वाढती धावसंख्या झालेली आहे, 14. निम्मा पल्ला पार केलेले, 27 धावांचं लक्ष आहे. लो स्कोरिंग सामना, 13 धावांची आवश्यकता आहे. दर्शन राईट आर्म. यावर मात्र डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न आणि 34 धावी पूर्ण करण्याचा प्रयत्न होतोय. धावबाद करण्याचा प्रयत्न केला, 7 होता, मात्र 1 धाव पूर्ण.
आणि चांगला चेंडू बघायला मिळाला होता. थोडंसं उचली घेतली होती चेंडूनी. केवळ बॅट दाखवली होती फलंदाजानं, पण एक धाव नक्की पूर्ण करतात फलंदाज. चांगलं क्रिकेट बघायला मिळते मालवडी संघाकडून. कारण लो स्कोरचा सामना आहे आणि तो सावध आणि तितकाच मोठे फटके देखील या ठिकाणी खेळतायत दोन्ही फलंदाज. चांगलं क्रिकेट. फक्त आणि फक्त 12 धावांची आवश्यकता आहे. दर्शन यावेळेला मात्र अतिशय चांगला चेंडू आहे. पुन्हा पूर्णपणे बीट केलेला आहे. पुन्हा बीट झालेला आहे विशाल. पंधरा धावा झालेल्या 27 धावांचं एक माफक लक्ष आहे. लो स्कोरिंग सामना प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. दर्शन राईट आर्म यावाला फटका केला चेंडू हवेत आहे. शिवाच्या बाहेर जातो का बघायचं आहे आणि लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाणारा आणि विशाल याच्या बॅट मधून निघाला दर्जेदार षटकार. तर फक्त आणि फक्त 6 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. विजयाकडे वाटचाल करतोय. क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे, पण नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा धाडशी निर्णय मी म्हटलं होतं. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू होता. खाली राहिला होता पडल्यानंतर. उत्कृष्ट चेंडू फेकला होता. बघितला आपण थोडासा उजव्या एष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू होता. चेंडू थोडासा खाली राहिला. पूर्णपणे बीट झाला होता फलंदाज. दर्शन याला मात्र शेवटच्या क्षणी फक्त दिशा दिलेली आहे. चेंडू थोडा पडल्यानंतर बाउन्स थोडासा आला होता शेवटच्या क्षणी. मात्र थोडासा डिफेन्समध्ये खेळण्याचा जो प्रयत्न चेंडू हवेत होता, मात्र जेवढी संभावना नव्हती. आता मात्र एक सोपं समीकरण राहिलेलं आहे. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे, कारण आज आमचे तब्बल 10 सामने होणार आहेत. शेड्यूल आमचं बिझी राहणार आहे आणि हा जो सामना पाहतोय आपण हा तिसरा सामना आहे. नक्कीच वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे मित्रांनो. थोडा स्पीडअप करायचं आहे. 10 सामने खेळवायचे आहेत. गवळी सर, मला वाटतं दिवसातून केवळ 8 सामने खेळवता येतात आपल्याला. जर दिवसाचा विचार केला तर आज एक्स्ट्रा 2 सामने खेळवायचे आहेत. म्हणजे वेळ आपल्याला कमी पडणार आहे. तसंही मित्रांनो हा डिसेंबर महिना चालू आहे. डिसेंबर महिन्यामध्ये दिवस जो असतो सर्वात लहान असतो आणि आपण बघितलं 21 आणि 22 डिसेंबर हे वर्षातील सर्वात लहान दिवस असतात. आज 25 डिसेंबर आहे. आज 25 डिसेंबर आहे. सर्वात लहान दिवस जो असतो 21 आणि 22 डिसेंबर. 23 नंतर दिवस वाढायला सुरुवात होत असते. याला मात्र वाटे शॉट स्लॉक सीप आणि याचबरोबर गावदेवी वडगर हा संघ सुद्धा सीमारेषेच्या बाहेर. सीमारेषेच्या बाहेर आणि गावदेवी वडगर हा संघ सुद्धा सीमारेषेच्या बाहेर. सोनिका माता मालोडे अभिनंदन. अभिनंदन विशाल मडवी. अभिनंदन जितू. अभिनंदन विशाल रावते. आणि हार्ड लक गावदेवी वडगर. हार्ड लक दीपक पाटील. जीत मॅन ऑफ द मॅच.